एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत। येत्या 8 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। धंगेकर यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्यानं आता चर्चांना उधाण आले। धंगेकर आणि सामंतांच्या उपस्थितीमध्ये मुलाचा वाढदिवस सुद्धा साजरा केला। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती, ज्यामध्ये मंत्री उदय सामंत यांची आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली आहे। कसबा विधानसभा मतदारसंघामधून माजी आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर यांनी आता उदय सामंतांची भेट घेतली। त्यामुळे या भेटीच्या नंतर आता शिंदेंच्या शिवसेनेत धंगेकर प्रवेश करणार का, अशा प्रकारच्या चर्चा सध्या रंगत आहेत। या उपस्थितीमध्ये त्यांनी मुलाचा वाढदिवस सुद्धा साजरा केलेला आहे। त्यामुळे ज्या प्रकारचं ऑपरेशन टायगरची वारंवार चर्चा होते, त्यामुळे आता धंगेकर सुद्धा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेत। पंकज, महत्त्वाची घडामोड आहे। रवींद्र धंगेकर खरं तर कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, ते आता त्यांनी सामंत यांची भेट घेतली आणि भेटीनंतर आता ते शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगते। काय या संदर्भात अधिकची माहिती? महत्वाची गोष्ट कारण अशी की रवींद्र धंगेकर यांची भेट घ्यायला उदय सामंत हे अंधेरीला गेले होते। तिकडे त्यांच्यासोबत रवींद्र धंगेकर यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुद्धा होता। त्याचा वाढदिवसाचा केक कापताना आपण फोटोमध्ये बघतोय। जी माहिती आपल्याला पुढारी न्यूजला मिळते त्याच्यानुसार पुढच्या आठवड्याभरामध्ये एक मिशन टायगर, ऑपरेशन टायगर ज्याला नाव दिलं गेलेलं आहे, ते मोठ्या प्रमाणात राबवलं जाणार। त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे रवींद्र धंगेकर असणार आहे। रवींद्र धंगेकर काँग्रेसचे माजी आमदार आहेत। कसब्याचे पोटनिवडणुकीमध्ये गेल्या टर्मला ते निवडून आले होते आणि एक आक्रमक चेहरा म्हणून पुण्यामधला त्यांची ओळख आहे। पुण्यातली वेगवेगळी आंदोलनं असो याच्यामध्ये रवींद्र धंगेकर हे कायम समोर राहिलेले आहेत। विधिमंडळामध्ये सुद्धा काँग्रेसची आणि विरोधकांची बाजू मांडण्यात माध्यमांसमोर रवींद्र धंगेकर हे कायम आघाडीवरती असायचे। त्यामुळे रवींद्र धंगेकर हे जर का मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्याभरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असतील तर निश्चितच हा मोठा विरोधकांना, महाविकास आघाडीला आणि विशेषतः काँग्रेसला धक्का म्हणावा लागेल। कारण एक आक्रमक चेहरा तो आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पक्षाची आणि महाविकास आघाडीची बाजू मांडण्यात अग्रेसर असणारा हा चेहरा आहे। त्यामुळे त्यांनी जर का जाण्याचा निर्णय घेतला तर अगदी पंकज, आगामी काळात या संदर्भात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून काय काय घडामोडी घडतात महाराष्ट्राच्या राजकारणात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।